कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडच अशी आपल्याकडे एक म्हण आहे। त्याचा अर्थ काय तर कुत्र्याची शेपटी कितीही सरळ करण्याचा प्रयत्न केला तरी ती वाकडीच राहते, ती सरळ होत नाही। अगदी त्याप्रमाणे काही लोकांचा वाईट स्वभाव त्यांना कितीही उपदेश केला किंवा तो बदलण्याचा प्रयत्न केला तरी तो बदलत नाही। त्यांचा मूळ स्वभाव ते कधी ना कधी दाखवतातच। याचं उदाहरण म्हणजे शांतिप्रिय समाजातील जिहादी मानसिकतेचे धर्मांध लोक। त्यांना कितीही समजावलं तरी त्यांची कट्टर जिहादी मानसिकता ते कृतीतून दाखवतातच। उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधून माणुसकीला काळीमा फासणारी आणि धर्मांधांची या जिहाद्यांची मगरुरी दाखवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे। बकरी ईदच्या दिवशी म्हणजे 28 मेला उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद इथल्या खोडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत सूर्या चौहान या 17 वर्षीय हिंदू मुलाची त्याच्याच मुस्लिम मित्रांनी हत्या केली। सूर्याला मुख्य आरोपी असद याने बकरी ईदच्या निमित्ताने फोन करून बोलावून घेतलं। सुरुवातीला असं वाटलं की सण आहे, मित्र आहे, तर भेटीसाठी त्याने बोलवलं असेल। पण त्यानंतर या जिहादी मानसिकतेच्या आरोपींनी सूर्याला, तू कधी बकरा कापताना पाहिलेस का, त्याची कुर्बानी पाहिलीयस का, चल तुला दाखवतो, असं म्हणत चाकू काढला आणि सूर्यावर सपासप वार करायला सुरुवात केली। त्याचा एक व्हिडिओ सुद्धा समोर आलाय आणि त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की सूर्याला त्याच्या त्या मुस्लिम मित्रांनी चारही बाजूने घेरलंय। सूर्या चौहान हा खोडानगर मधल्या नवनीत विहारमध्ये आई, मोठा भाऊ यश चौहान आणि लहान बहिणीसोबत राहत होता। त्याच्या वडिलांचं निधन झालंय आणि तो सध्या 11वीत शिकत होता। मिळालेल्या माहितीनुसार सुमारे 8 महिन्यांपूर्वी सूर्याचा असद सोबत गाडीला कट मारण्यावरून एक किरकोळ वाद झाला होता। तेव्हापासून असदच्या डोक्यात राग होता आणि बदला घेण्यासाठी त्याने बकरी ईदचा दिवस निवडला। असदने भेटायला बोलवल्यावर सूर्या त्याचे मित्र आयुष आणि विकी यांना सोबत घेऊन गेला। विकी आणि आयुषने पोलिसांना जी माहिती दिलीये त्यानुसार त्यांनी असं सांगितलं की तिथे पोहोचताच असद, नवाब, फरान, आतिफ आणि सारिक यांच्यासह 4-5 मुस्लिम तरुण हे आधीच धारदार शस्त्र घेऊन दबा धरून बसले होते आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी सूर्याला चारही बाजूने घेरलं। असद ओरडला की आज बकरी ईद आहे तर आम्ही एका हिंदू मुलाचा बळी देऊ। त्यानंतर सूर्यावर त्यांनी धारदार चाकूने वार करायला सुरुवात केली। त्यांनी त्याच्या पोटावर, छातीवर आणि इतर भागावर वार केले। हा हल्ला इतका क्रूर होता की सूर्याची आतडी बाहेर आली। घटनास्थळी आरडाओरड आणि गोंधळ सुरू झाला। सूर्याचं कुटुंबीय तिथे धावत आलं, लोक सुद्धा धावत आले आणि लोकांना पाहून हे मुस्लिम युवक सूर्याला रक्ताच्या थारोळ्यात तिथेच सोडून पळून गेले। त्यानंतर जखमी अवस्थेतच सूर्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। बरं, हे सगळं इथेच थांबलं नाही तर मुख्य आरोपी असद याने हत्येनंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ टाकलाय। त्यात तो असं म्हणतोय की तुम्हारे भाई ने आज मर्डर कर दिया है, सारे भाई प्यार देना। देखो भाई, रात के बज रहे 11:22। तुम्हारे भाई ने एक मर्डर मार दिया है, तुम्हारा भाई कुछ दिनों के लिए अंदर जा रहा है, ठीक है? तो सारे भाई प्यार देना है, ओके कर दो। हाँ, सारे भाइयों को लव यू, तुम्हारे बड़े भाइयों को भी लव यू, और तुम्हारे चक्कर में तो भाइयों के ऊपर मैं कुछ भी कर सकता हूँ। यातून त्याच्या घाणेरड्या जिहादी मानसिकतेचं दर्शन घडतंय। सूर्याच्या हत्येचे तीव्र पडसाद हे गाझियाबादमध्ये उमटले। आक्रमक झालेल्या हिंदुत्ववादी संघटनांनी सूर्याला न्याय मिळवून देण्यासाठी 10 तासांचं आंदोलन केलं। यातला मुख्य आरोपी असद याचा एन्काउंटर सुद्धा करण्यात आलाय। तो घटनाक्रम सुद्धा सांगते। 17 वर्षीय सूर्या चौहान हत्या प्रकरणात पोलिसांनी 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला। सूर्याच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यामध्ये काही ओळखीचे मुस्लिम तरुण सहभागी होते। त्यापैकी 3घांना पोलिसांनी तात्काळ अटक केली। मात्र मुख्य आरोपी असद हा फरार होता। मुख्य आरोपी असद याच्या विरोधात शोध मोहीम राबवण्यात येत होती। मात्र 2 दिवस तो पोलिसांना चकवा देण्यात यशस्वी झाला। असदच्या अटकेसाठी 50,000 रुपयांचं बक्षीस देखील जाहीर करण्यात आलं होतं आणि याच काळात असद शहर सोडून जाण्याच्या तयारीत आहे ही माहिती पोलिसांना मिळाली। रविवारी 31 मेला पहाटे 4 वाजता पोलिसांनी खोडा परिसरात सापळा रचला। असद एका मित्राकडून पैसे घेण्यासाठी तिथे येणार होता
आणि पैसे घेतल्यानंतर शहर सोडून पळून जाण्याच्या तो तयारीत होता. काही वेळातच असद दुसऱ्या आरोपी समवेत मोटरसायकलवरून तिथे आला. पोलिसांनी त्याला थांबण्याचा इशारा केला, मात्र पोलिसांच्या म्हणण्यानुसार त्याने उलट पोलिसांवर गोळीबार सुरू केला आणि आत्मसंरक्षणासाठी पोलिसांनी सुद्धा प्रत्युत्तर म्हणून कारवाई सुरू केली. या सगळ्या चकमकीत असद हा गंभीर जखमी झाला आणि नंतर रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. या चकमकीमध्ये एका पोलीस हवालदाराला सुद्धा किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आहे. असद याच्यासोबत जो दुसरा आरोपी होता तो या चकमकीच्या वेळी पळून गेला. सूर्याची आई सरोज यांचं म्हणणं आहे की त्यांनी केवळ चकमकीची या एन्काउंटरची बातमी पाहिलीय. त्यांना असदचं छायाचित्र पाहायचंय. ते पाहिल्यानंतरच त्यांचा विश्वास बसेल आणि उर्वरित आरोपींना सुद्धा अशाच प्रकारे ठार मारलं पाहिजे आणि त्यांच्या घरावर बुलडोजर कारवाई झाली पाहिजे, अशी सूर्याच्या आईची मागणी आहे. सध्या पोलिसांनी गाझियाबाद परिसरात सुरक्षा वाढवली आहे आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त सुद्धा तिथे तैनात करण्यात आलाय. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सुद्धा या प्रकरणाची गंभीर दखल घेतलीये आणि सूर्याच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर केली. इतकंच नाही तर कुटुंबातल्या एका सदस्याला नगरपालिकेत नोकरी देण्याचं आश्वासन सुद्धा त्यांनी दिलंय. उत्तर प्रदेश सरकार आणि गाझियाबाद पोलिसांनी जिहादी मानसिकतेला चोख उत्तर दिलं असलं तरी जिहादी मानसिकता किती खालची पातळी गाठू शकते हे या घटनेवरून समोर आलंय. तुम्हाला आठवत असेल तर होळीच्या दिवसात दिल्लीतल्या उत्तम नगर भागात रंग उडाल्याच्या किरकोळ वादावरून तरुण नावाच्या हिंदू युवकाची काही जिहादी मुस्लिम लोकांनी हत्या केली होती. म्हणजे सण कोणाचाही असो, हत्या हिंदूंची हे ठरलेलं आहे. मुळात सण हे गोंधळ घालण्यासाठी नसतात, तर ते आनंदासाठी असतात. पण शांतिप्रिय समाज आनंद, शांतता हे शब्दच मानत नाही. या घटनेनंतर एक पत्रकार काही मुस्लिम लोकांची मतं घेतोय. जरा त्यांची उत्तरं ऐका. जो पूरी घटना हुई है, आप क्या कहना चाहेंगे इस पे? अरे भाई साहब, हमें इस बारे में क्या कहेंगे, हमें तो कुछ पता ही नहीं है इसके बारे में। मैं बताती हूँ, अगर आपको नहीं पता है, सूर्या नाम का एक लड़का था, 7 मुस्लिम लोग बकरीद पे ले जाते हैं ईद मनाने के लिए, चाकू घोंप के मार देते हैं। क्या कहेंगे, आपके खोड़ा की, आपके मोहल्ले की? ऐसे कई आज से पहले भी हुआ ऐसा काम कोई, जैसे कि आप आज हुआ तो उस पे क्या? नहीं, ऐसा कुछ नहीं है जैसे कि आप में क्या कहना चाहेंगे जो घटना? कुछ नहीं पता इस बारे में। आपको फिलिस्तीन गजा का पता हो जाता है, बांग्लादेश का पता हो जाता है, यहाँ का नहीं पता आपको? फिर आप क्या कहेंगे जो पूरी घटना हुई है गलत हुई? हमारा घटना ये है कि हम तो मरने वाले हैं, अटैक की बीमार हैं, जो पैर से हमारे पहले पंत में जाना पड़ रहा है। पंत में जाने 2 अटैक पड़ गए, तीसरा है। अब आप 15 बात करते ही अटैक थोड़ी ना आ जाएगा सर। आप जानते थे सूर्या को? नहीं जानते थे। अच्छा ये बताओ, किसी इंसान को बकरीद ईद के नाम पे मार देना सही है? हमें न पता। हंस रहे हो बाबू, बता सकते हो? अरे बड़ों से पूछे, मैं तो बच्चा मुझे। अरे बच्चे नहीं तो 16 साल 17 साल के बच्चे नहीं तो कांड कर दिया क्या? चाचा ये जो घटना हुई है क्या कहना चाहेंगे इस बार? पता नहीं बात। हाँ? पता नहीं है। अच्छा फिलिस्तीन में क्या हुआ पता है? गजा में जो हुआ वो पता है? आप क्या कहना चाहेंगे? हंस रहे हैं, कोई कुछ नहीं कहना चाहता। योगी इनकाउंटर करते हैं या फिर बुलडोजर चलता है तो क्या तब भी ये बोलेंगे मुस्लिम समुदाय के लोग? तो अनपढ़ आदमी है, हम तो ज्यादा जानते ना है, ना ज्यादा पढ़े लिखे हम। कुर्बानी देना जानते हैं सर? अनपढ़ लोग कुर्बानी देना जानते हैं, हाँ या ना? इनकाउंटर हो जाए? पता ना तुम कैसी बात कर रही हो उससे। ये ऐकली यांची उत्तरं? अहो, यांना हिंदूंची हत्या झाली तरी काहीही फरक पडत नाही. काही जण तर हसतायत. माहित नाही असं खोटी उत्तरं देऊन काही जण मोकळे झालेत. म्हणजे इराणमध्ये खामेनी यांच्या मृत्यूनंतर इथे रडायचं यांना कळतं, इराणला मदत करायचं हे सुद्धा यांना कळतं, तिकडे बांगलादेशात काय चाललंय हे सुद्धा यांना माहिती असतं. पण आपल्या भारत देशात, अहो देशाचं सोडा, आपल्या परिसरात काय चाललंय हे यांना माहित नसतं. यांचं कसं आहे ना, मुस्लिम समाजाची जरी चूक असली तरी ते त्या विरोधात कधीच बोलत नाही, ते त्यांच्या बाजूनेच बोलतात. असा हा शांतिप्रिय समाज. जिहादी मानसिकता आणि त्यांना बळ देणाऱ्यांचा वेळीच बंदोबस्त करणं आवश्यक आहे. उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांचं कठोर कारवाई करणारं सरकार असलं तरी सुद्धा धर्मांधांचा हिंदू द्वेष हा काही कमी झालेला नाहीये. भारतात मुसलमान असुरक्षित आहे असं म्हणणारे काँग्रेस, समाजवादी पक्ष, साम्यवादी पक्ष कुठे गेले? त्यांना यावर काही बोलायचं नाहीये. अखिलेश यादव यांना पश्चिम बंगालमध्ये आता अभिषेक बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाला, त्या विरोधात बोलायला वेळ आहे.
पण उत्तर प्रदेशमध्ये हिंदू युवकाची एका मुस्लिम युवकाने हत्या केली, त्यावर बोलायला यांच्याकडे वेळ नाहीये. इकडे मुंबईत मुस्लिमांच्या अरेरावीला हिंदूंनी उत्तर दिलं तर दंगल करण्याचा प्रयत्न केला असं म्हणणारे संजय राऊत कुठे गेले? या घटनेवर त्यांना काही बोलायचं नाहीये. म्हणजे यापैकी एकाही विरोधकाने न्यायाची मागणी केली नाही, आरोपींना शिक्षा झाली पाहिजे असं सुद्धा काही म्हटलं नाही. सगळ्या विरोधकांनी आता मौन व्रत धारण केलंय. त्या वोट बँकसाठी किती लाचार व्हाल. मुस्लिमांच्या बाबतीत काही झालं की हे सगळे विरोधक एकत्र येऊन आकांड तांडव करतात. तेच हिंदूंचे जीव गेले, मुस्लिमांनी हिंदूंना मारलं तर त्यांना काहीही फरक पडत नाही. एक प्रकारे तुम्ही या जिहादी मानसिकतेला बळच देतायत. पण हिंदूंची अशी कुर्बानी, जिहाद्यांची मगरुरी आता सहन केली जाणार नाही, हाच संदेश या एन्काउंटर मधून देण्यात आलाय. आजच्या भागात इथेच थांबते. पण याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्स मधनं नक्की कळवा. आणि अशाच महत्त्वाच्या विषयांवर आपण रोज भेटणार आहोत, रोज चर्चा करणार आहोत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.